नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वाड्यात मृत्यूचे कारखाने सुरूच. उसरमधील टायर पायरोसिस प्लांटमध्ये भीषण स्फोट, 4 कामगार गंभीर भाजले, प्रशासन झोपेतच. वाडा तालुक्यातील उसर ग्रामपंचायत हद्दीतील श्री दत्त एंटरप्राइजेस या टायर पायरोसिस कंपनीत काल रात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रिएक्टरची झाकण उघडताच आत साचलेल्या प्रचंड दाबामुळे गरम वाफ आणि वायूचा जोरदार स्फोट झाला. या दुर्घटनेत 4 कामगार गंभीररित्या भाजले असून त्यापैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली असून रिएक्टरमध्ये अत्याधिक दाब असतानाही कोणतीही सुरक्षा प्रक्रिया न बाळगता झाकण उघडण्यात आले. म्हणजेच हा अपघात नसून थेट निष्काळजीपणातून झालेली जीवघेणी घटना असल्याचे स्पष्ट होत आहे. सुरक्षा शून्य नियम कागदावरच असा प्रश्न उपस्थित केला जातो. उसर परिसरात मोठ्या प्रमाणात टायर पायरोसिस कंपन्या सुरू असून त्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार कायदे आणि औद्योगिक सुरक्षा मानकांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कामगारांकडे ना हेल्मेट, ना हातमोजे, ना अग्निसुरक्षा यंत्रणा, ना आपत्कालीन प्रशिक्षण. ज्वलनशील वायूमध्ये काम करणाऱ्या कामगारांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेत ढकलले जात असल्याचे चित्र आहे. आधार नाही, ओळख नाही, संरक्षण नाही असेच दिसते. या दुर्घटनेतील अनेक कामगारांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांची कोणतीही अधिकृत नोंदणीच नाही. परिणामी विमा, वैद्यकीय संरक्षण आणि कायदेशीर हक्क यापासून हे कामगार पूर्णतः वंचित आहेत. ही घटना म्हणजे असंघटित कामगारांच्या शोषणाचा आणि प्रशासनाच्या अपयशाचा जिवंत पुरावा असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. प्रदूषण, आजार आणि प्रशासनाची मौन भूमिका यासंबंधी चित्रातून दिसत आहे. या पायरोसिस उद्योगांमुळे परिसरात भीषण हवेचे प्रदूषण होत असून श्वसनाचे आजार, डोळ्यांचे विकार आणि त्वचारोग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेष म्हणजे याआधी अशा कंपन्यांवर बंदी घालण्याचे सांगितले जात असताना त्या आजही राजरोसपणे कशा सुरू आहेत हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या कंपन्यांना नक्की पाठबळ कोणाचे आहे असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत असून प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची छाया निर्माण झाली आहे.